नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेवरून आता वाद निर्माण झालाय। शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शांतीदूत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बुद्ध प्रकाश दिलपाक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी हा आरोप केलाय। पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावर निष्काळजीपणाचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। सीसीटीव्ही प्रकल्पातील 142 कोटी रुपयांच्या कामाची सखोल चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी हे आरोप फेटाळले असून सीसीटीव्ही प्रकल्पाचं काम अद्याप सुरू असल्याचं सांगितलंय। आतापर्यंत सुमारे 1200 कॅमेरे बसवण्यात आले असून मंजूर निधीमध्ये कॅमेऱ्यांची उभारणी, देखभाल आणि देखरेखीचा खर्च समाविष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। आणि याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रोणगे यांनी। पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या या मुख्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन होत आहे। 2 जणांनी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काय सांगणार आहात, नेमकी तुमची मागणी काय आहे आणि कुठल्या गोष्टीला विरोध आहे? मागणी आणि विरोध आपल्या प्रसारमाध्यमातून मी सांगू इच्छितो। आता 6 महिने झालं महासभा आणि कमिटी आज अस्तित्वात आलेली आहे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये बरेच ह्या नवी मुंबई महानगरपालिकेत मोठमोठे भ्रष्टाचार झालेले आहेत। त्या भ्रष्टाचाराचा एक भाग म्हणजे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा भाग आहे। 142 कोटीचा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा भाग आहे। ठाणे दिघा ते बेलापूरपर्यंत 1500 कॅमेरे बसवण्याचा टेंडर निघाला होता। तो टेंडर फक्त कागदावर आहे। त्यातले काहीतरी जेमतेम 200-300 कॅमेरे लागलेत जे VIP एरिया आहेत त्या ठिकाणी, परंतु आमच्या झोपडपट्टी एरिया असेल, दिघा असेल, घनसोली असेल, तुर्बे असेल, या ठिकाणी कुठेही कॅमेरे लागलेले नाहीत। आता ह्याला कोण जबाबदार? ह्याला जबाबदार तर तात्कालीन जे असतील अधिकारी, त्यांचे संबंधित वरिष्ठ आणि खालचे कर्मचारी, हे सर्व जबाबदार आहे। आणि मुख्याने म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढल्यानंतर दंडात्मक कारवाईची, तरीसुद्धा ह्या प्रवीण गाडे या अधिकाऱ्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून ह्याला मागील जो प्रकार घडला, नेरूळ ब्रिजखाली 2 मुलींचा दुर्दैवी जो प्रसंग घडला, त्याला देखील हेच जबाबदार आहेत। कुठेतरी 2-4 इंचावरती खोदकाम करायचं आणि 1 मीटरचं खोदकामाचे बिलं काढायची, ही यांची पद्धतच आहे। म्हणजे त्याला देखील सुद्धा तेच जबाबदार आहे। अशा जबाबदार व्यक्तींना पहिला तुम्ही आता काहीतरी कारवाई झाली, निलंबनाची फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे, तो भाग वेळा आम्ही यांना बडतर्फ करा, निलंबन करून यांना घरी बसून 75% पगार देऊ नका, ही एक मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, यांना घरी बसून बडतर्फ करा। ह्या 142 कोटीमध्ये जो काही घडलेला प्रकार आहे भ्रष्टाचारात, त्याची सखोल चौकशी व्हावी। आणि येणाऱ्या काळात जो कुठे काय दुर्घटना घडली, काय आतंकवादी अतिरेकी काही जरी घडलं आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जर त्याला पकडता आलं नाही, तर त्याला देखील हे महानगरपालिकेची जबाबदार व्यक्ती असेल, हे आमची आहे। त्याच माध्यमातून मागण्यासुद्धा आहेत, त्यांना बडतर्फ करावा आणि याची चौकशी व्हावी, ह्या मागण्या आहेत, ह्या मी तुम्हाला सांगू इच्छितो। काय सांगणार आहात? अगदी कमी कालावधीमध्ये ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची उपोषणं संपूर्ण महाराष्ट्र पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमचीसुद्धा मागणी या CCTV ज्या लावण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार जे तुम्ही समोर आणलेलं आहे, उपोषणसुद्धा तुम्ही केला होता, कुठेपर्यंत आले? आत्ताची भूमिका तुमची काय आहे? माझी अशी भूमिका आहे की तुर्भे डम्पिंगमध्ये लाखो करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याचबरोबर आता बघताय की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये भरपूर कॅमेरे बसवलेले आहेत, पण कॅमेरे अस्तित्वातच नाही आहेत। हाही मोठा भ्रष्टाचार आहे। आणि त्याचबरोबर अशी सनसनी न्यूज आहे, अयप्पा झोपडपट्टी बेलापूरमध्ये अस्तित्वात नसताना देखील त्या ठिकाणी दर 10 वर्ष झालं त्या ठिकाणी काम होते। मला फक्त संबंधित अधिकाऱ्यांनी सांगावं की ह्या ठिकाणी अयप्पा झोपडपट्टी आहे आणि आम्ही ठिकाणी काम केलेले। ती झोपडपट्टी अस्तित्वात नसताना तुम्ही कामं केले कुठे? हा एक माझा प्रश्नचिन्ह उभा आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 3rd पार्टी ऑडिट घेऊन आम्ही ह्या सगळ्यांचा निकाल लावणार आहोत। 1 महिना उलटून गेल्यानंतर ही 3rd पार्टी ऑडिट झालं नाही आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईही केलेली नाही। माझी अशी मागणी आहे की जेवढे काही कोणते संबंधित अधिकारी आहेत आणि त्यांच्या समवेत जे काही अधिकारी मिक्स आहेत, त्या सगळ्यांवरती ह्याच्यावरती कारवाई व्हावी। त्यांना कारवाई न होता पण आता त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ व्हावं। आणि त्याचबरोबर त्यांना काही जण पाठिंबा देऊ इच्छिते, ते माझ्या समाजातील आहेत, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी कामगार युनियन असो किंवा माझ्या समाजातील इतर लोक पुढे येत आहेत। पण मी सांगू इच्छिते
कुठल्याही गुन्हेगाराला जात पात धर्म असं काहीही नसतो. गुन्हेगार हा तो गुन्हेगार असतो आणि त्याच्यामुळं आम्ही त्या गुन्हेगार आमच्या समाजाचा आहे म्हणून आम्ही त्याला सोडून देणार नाही. त्याच्यावरतीही तेवढीच कारवाई व्हावी, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या समाजातील लोक आपल्या आंबेडकरवादी विचारांना घाबरतील की बाबा आपण भ्रष्टाचार करू नये म्हणून. ही माझी मागणी आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमच्या या आंदोलनाला आम्ही स्थगिती दिली जाणार नाही, एवढं आम्ही इथे सांगू इच्छित आहोत. कुठल्या स्वरूपाची आजची ही आंदोलन असं आहे? आजचं आमच्या आंदोलनाचे स्वरूप आहे की शॉक दो आंदोलन आहे. आता त्यांनी विद्यार्थ्यांना शॉक दिला, त्यांनी महानगरपालिकेत जनतेला शॉक दिला, म्हटलं एकदा बघून तरी बघावं अधिकाऱ्यांना शॉक लागतो की नाही. त्या शॉक लागावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी शॉक दो आंदोलन इथं करत आहोत. ही आमची एक पद्धत आहे. कारण की कसं आहे, सामान्य जनता तर दररोज शॉकमध्ये येतेच आहे, कधीतरी बघूया त्यांना कसा शॉक लागतोय ते, म्हणून आमची तशी भूमिका आहे.